माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व देशातील शेतकऱ्यांचे कैवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार माणिकराव कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंकज जाधव संस्थापित साई फाउंडेशनच्या वतीने सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास वाफेचे मशीन भेट देऊन एक प्रकारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील 80 वर्षाच्या योद्धाचा वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा व्हावा या उद्देशाने पंकज जाधव संस्थापित साई फाउंडेशनच्या वतीने आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना सर्दीपासून बचाव करण्याकरिता असंख्य वाफेचे मशीन भेट म्हणून देण्यात आले। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, साई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज जाधव, रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार, नगरसेविका शीतल कानडी, राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस राजाराम मुरकुटे, जयराम शिंदे, हर्षद देशमुख, डी गोरडे, प्रशांत सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज आमची सामाजिक संस्था साई फाउंडेशनच्या माध्यमातून तालुक्याचे आमदार आदरणीय माणिकरावजी कोकाटे साहेब व जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज सिव्हिल हॉस्पिटलला हे वाफेचे मशीन देत आहोत। तालुक्यात व देशभरात पुन्हा एकदा एक लाट आली आहे, त्या लाटेचं निराकरण करण्यासाठी आमचा हा खारीचा प्रयत्न, खारीचा वाटा देशातून, राज्यातून, जगातून हा कोरोना लवकरात लवकर जावो ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो आणि कृषीप्रधान नेतृत्व, खेळाडू नेतृत्व, देशाच्या राजकारणात एक वेगळं व्यक्तिमत्व, देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारं नेतृत्व आदरणीय पवार साहेब यांना दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो। आज आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि आदरवड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तसेच लोकनेते मुंडे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने साई फाउंडेशनने आपल्या सिन्नरच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी स्टीमरचं डोनेशन केलेलं आहे। मी साई फाउंडेशनचे आणि त्याचे संस्थापक अध्यक्ष पंकज जाधव यांचे मनापासून खूप खूप आभार मानते। आपण बघितलं आहे कोरोनाची परत एक नवी लाट सुरू व्हायला दिसत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये स्टीम घेणं हे अत्यंत गरजेचं असतं। त्यात वातावरण बदलत चाललेलं आहे, थंडी वाढत चाललेली आहे, पेशंटचं प्रमाण वाढत चाललेलं आहे, म्हणून एक जनतेसाठी उपयोगी असा प्रयोग साई फाउंडेशनने केला आहे। मी त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते।